आणि अपर्णाचं पटतच नाही, अजिबात पटत नाही. तुमच्या दोघातून विस्तवही जात नाही. कदाचित त्याच कस्टडीच्या नादानं रागाच्या भरात तूच अपर्णावर हात उचललास आणि ती गप्प बस. घरात प्रसंग काय आणि काय करताय तुम्ही? अगं हा माणूस काय बोलतोय? तू गप्प बस. तू आधी आत जा. अरे कमाल करतेस तू तारा. अगं आपल्या अपर्णाची ज्याने अशी वाट लावली त्याच्याबद्दल. तो देवदत्त आणि अपर्णाचा वैयक्तिक प्रश्न. नाही म्हणजे सरांना कळेल की नीमा नेहमी प्रशांत बरोबर असते आणि माझ्या बरोबर असताना त्यांचा आलेला फोन तिने अटेंड सुद्धा केला नाही. खरं म्हटलं तर देवदत्त, माझ्या दृष्टीने तू खरंच ग्रेट आहेस. यू आर ग्रेट. तुम्ही दोघं एकमेकांसमोर आलात की काय करता? काय करणार? भांडण नाही, निरर्थक भांडण. तुला काही बोलायचंय, काही विचारायचंय, काही सांगायचंय? तुमचे प्रश्न उपप्रश्न अगदी योग्य आहेत. तुझे सगळे प्रश्न उपप्रश्न अगदी योग्य आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुला बोलवलेलंच नाही. अय्या, खोटं बोलतोयस ना आणि वर हसतोयस. मी तुझं नाव ना माझ्या सरांनाच सांगते. सांग सांग, जरूर सांग तुझ्या सरांना नाव. मी तुझ्या सराला घाबरत नाही हो, पण सांगायच्या आधी जरा आठवून बघ. आता मी काय आठवू? हेच की मी तुला कधी बोलवलं. हो, तूच बोलावलंस मला. असं मी कुठे म्हटलं? तूच म्हणालास. मी काय म्हणालो? हेच की काय 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 की हेच की 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 म्हणालो? तसं नाही, म्हणजे तूच म्हणालास की तसं नाही म्हणालो. असं काय म्हणजे असं नाही काही. असं नाही काय? असं कधी मी म्हणालो? तूच म्हणालास ना. काय म्हणालो? की मी सांग ना. की मी अपर्णाकडे जातोय. मग याचा अर्थ काय होतो? काय होतो तूच सांग. मी काय सांगू? म्हणजे मला वाटलं तू म्हणालास की मी अपर्णाकडे जातोय, तू ये. असं तुला वाटलं खरं? हो, मग तू एवढं कानाशी येऊन मला सांगितलंस मी अपर्णाकडे जातोय म्हणून मला असं वाटलं. मग तूच सांग ना असं मला काय वाटलं ते. हे पण एवढं कानाशी येऊन तुला हे असं का सांगावंसं वाटलं की मी अपर्णाकडे जातोय? तेच ती मी म्हणतोय की आता तू मला सांग असं मला काय वाटलं. तर मी काय सांगू? सांग ना. मला नाही माहित. बघ आठव. काय विचार करू तेच तर जमत नाही मला. तरी मला वाटलं दुपारी बर्मन साहेबांच्या इथून बाहेर पडताना तू माझ्याकडे लक्षच दिलं नाहीस. मग तुलाच वाटलं असेल की आपण ओळखही न दाखवता निघून गेलो. बया रागवली असेल, हो ना? हो, तसा गेलो खरा.
पण का? काही नाही, बर्मन साहेबांनी खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय. आता बर्मन साहेबांनी काय केलं? आता एवढं मोठं काम त्यांनी देवदत्तला दिलं. मी जाते. आता काय झालं? मग त्या बर्मन साहेबांनी सरांना एवढं मोठं काम दिलं तर तुला प्रॉब्लेम वाटतो ना? अगं प्रश्न तो नाहीये. मग? अगं देवदत्तला त्यांनी काम दिलं हे ठीक आहे, पण त्यानंतरची सर्व जबाबदारी सुद्धा त्यांनी देवदत्तला दिली. आता ही जबाबदारी पार पाडायची असेल, त्याच्याबरोबर काम करायला त्याच्यासारखा कॅलिबर माणूस नको का? मग तुम्ही आहात ना. आम्ही असून काय फायदा? का तुम्हाला असं वाटतं की सर तुमच्या नावाचा विचार नाही करणार? तुमच्या तोंडावर नाही, पण तुमच्या दोघांची स्तुती करत असतात. ते नेहमी म्हणतात खूप बॅलन्स डिझाईन्स असतात तुमची. त्या दिवशीचं तुझं ते चेअर कम टेबलचं डिझाईन होतं ना, ते तर सरांना खूप आवडलं. वा, हे तुम्ही आत्ता सांगताय? हो, पण मग सांगतेय ना आता. त्यांनी प्रश्न सुटणार नाहीये. मग हे बघ, आप खुशीने तुझ्या देवदत्त सरांनी हे प्रोजेक्ट जर आम्हाला दिलं, ही असाइनमेंट आम्हाला दिली, म्हणजे अपर्णाला दिली, तरी ती अपर्णाने ऍक्सेप्ट केली पाहिजे ना? का? पण मग मॅडम ती जबाबदारी का नाही स्वीकारणार? काय शोधतोयस तू? एक लाकडी पाट बघतोय. लाकडी पाट? तो कशाला? तो लाकडी पाट घ्यायचा आणि त्याच्यावर तुला बसवायची आणि सगळी रामकथा तुला सांगतो. अगं देवदत्तानी ही ऑफर दिली तरी अपर्णा ती स्वीकारणार आहे का? हे वेगळ्याने तुला सांगायला पाहिजे का? ते ठीक आहे रे, पण रिलेशन वेगळं आणि प्रोफेशन वेगळं ना. हे एक इनोसंट मुलगी बोलते. मी इनोसंट आहे ना, म्हणूनच हे असं सुचत असेल मला. पण आपल्या कामावर विश्वास असेल ना, तर मला नाही वाटत मॅडम हे काम स्वीकारणार नाहीत. तू तिचा बिझनेस पार्टनर आहेस ना, मग तू स्वतः काही निर्णय नाही घेऊ शकत. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे ना, मग निर्णय घेऊनच टाकावेत. हे एक इनोसंट मुलगी बोलते. मला वाटतं आता निर्णय घ्यायची वेळ आली. कसला निर्णय? मी स्पष्ट न बोलवता तू इथे बोलावल्यासारखी आलीस, याचा अर्थ जर तुला कळला असेल तर तुला ह्याचाही अर्थ कळेल की आता कसला निर्णय घ्यायला पाहिजे तो, नाही का? इनोसंट मुलगी. काहीतरीच. नीमा, नीमा, ए नीमा, ए थांब, ए नीमा. पुढे बोल ना. 1000 वेळा सांगितलं तुला नुसतं दी म्हणून गप्प बसू नको. त्याच्या पुढे तुला काय म्हणायचंय हे ऐकणाऱ्याला कसं कळणार? अगं हो, पण मग तू विचार ना की तू मला हाक मारलीस, तुला काही विचारायचंय का, तुला काही बोलायचंय का, तुला काही सांगायचंय का? एवढी का वैतागलीस? कारण मी वैतागलेली आहे. काय झालंय? अगं हो, तू कालच्या मीटिंग मध्ये काय झालं हे मला सांगितलं नाहीस, म्हणून विचारलं. तर काय सांगायचंय आता? भैया असं काय? अगं बर्मनची मीटिंग होती ना. बर्मनच्या बंगल्याचं काम म्हणजे 2 कोटीच्या पुढचं तरी असेल असं भाई मला म्हणाले. असेल. काहीच इंटरेस्ट नसल्यासारखे असेल असं काय म्हणतेस? कारण मला खरंच इंटरेस्ट राहिलेला नाहीये आता. ती काहीतरी मला पटेल असं सांग. तारा त्याच्यात न पटण्यासारखं काय आहे? अगं एवढी मोठी असाइनमेंट आहे आणि ती मिळावी म्हणून तू कधी नव्हे ते देवापुढे हात जोडले होतेस, माहितीये ना? तुला कसं कळलं? आपण एकाच घरात राहतो, त्यामुळे काही गोष्टी न सांगता सुद्धा कळतात. काहीच गोष्टी कळतात, बाकीच्याही गोष्टी न सांगता समजतात का बघ ना जरा. पण तू सांग ना काय झालंय ते.
त्यांनी सांगितलं नाही येऊन का त्याची ती इनोसेंट सेक्रेटरी तिने सांगितलं नाही? नाही तिला सांगायची गरज नाही, म्हणजे विचारू नकोस, ती आपणहून येऊन सांगेल तुला सगळं. अगं हो, काय झालं एवढं चिडायला? बर्मनचं काय डोकं फिरलंय का त्यांनी काय वशीला लावला देवालाच माहिती. दी प्लीज, मला असं वाटतं की तुझं डोकं फिरलंय किंवा तुझा एकतर मूड नाहीये. बेटर आपण उद्या बोलू किंवा आपण बोलूयातच नको. नाही, आता तू विचारलंस ना, आता ऐक. एवढं वैतागून सांगणार असशील ना तर काही गरज नाहीये. हे बघ, मी वैतागलेली आहे, त्यामुळे मी वैतागूनच बोलणार आहे, तर तुला ऐकावंच लागेल. बर सांग. तर मला मान्य आहे, मला मान्य आहे की देवदत्त चांगला आर्किटेक्ट असेल. हॅलो, असेल म्हणजे? असेल म्हणजे माझ्या दृष्टीने माझे भाईच ग्रेट आर्किटेक्ट आहेत. देवदत्त सुद्धा त्यांच्याच तालमीत तयार झालाय. असेल ग, झालाय, त्यांच्याच तालमीत तयार झालाय, म्हणून तो एक बरा आर्किटेक्ट, चांगला आर्किटेक्ट आहे. मान्य आहे मला, पण तारा, मी सुद्धा माझ्या क्षेत्रात तेवढीच मोठी आहे. हो ग, नक्कीच. सलग 5 वर्ष बेस्ट इंटिरियर डिझायनर म्हणून मला अवॉर्ड मिळालेला आहे. आय नो, पण त्या सगळ्याचा इथे काय संबंध आहे? सांगते ना. काल मीटिंगला बर्मननी कुणाकुणाला बोलवलं? देवदत्त, मी, प्रशांत, ठाकूर, त्याचा एक एक्सटर्नल कन्सल्टंट होता आणि बँकचा मॅनेजर. सगळी चर्चा झाली, बोलणी झाली. त्यांनी देवदत्ताला आर्किटेक्ट म्हणून अपॉइंट केलं. गुड, कॉंग्रॅट्स. पण आता इंटिरियर डिझायनिंगचं काम जर का त्याला मला द्यायचं होतं तर त्यांनी मला तसं सांगायचं ना. म्हणजे त्यांनी मला बोलवलं, माझ्याशी चर्चा केली, तर त्यांनी मला सांगायचं, अपर्णा तू इंटिरियर डिझायनिंगचं काम सांभाळ. पण त्यांनी तसं केलं नाही. मग त्यांनी देवदत्ताला सांगितलं, मिस्टर देवदत्त, नाउ यू आर द बॉस, यू हॅव टू डिसाइड की इंटिरियर डिझायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं. कठीण आहे. तर आता हे सगळं माझ्या समोर घडल्यानंतर मला राग येणार नाही का? मला कळतंय, पण हे बघ, एखाद वेळेस तारा, तू प्लीज आता माझी समजूत काढू नकोस. मी समजूत नाही काढत आहे ग तुझी, पण असं झालेलं असू शकतं की कसं? की बर्मनला माहिती असेल तुम्ही नवरा बायको आहात. नवरा बायको, माय फुट. ते तुझ्या दृष्टीने, पण आमच्या दृष्टीने, म्हणजे माझ्याही दृष्टीने तुम्ही दोघंही अजून नवरा बायकोच आहात. तारा, माझ्या कर्तृत्वाला कुठल्याही नात्याच्या आधाराची गरज नाहीये. मला माहिती आहे ते. इवन देवदत्तालाही ते माहिती. पण त्या बर्मनला माहिती नसेल कदाचित. तू काय करायचं ठरवलंस आता? ठरवायचंय काय? मी नाकारली ऑफर. ओके, पण हे सगळं तू प्रशांतला सांगितलंस? त्याला काय सांगायचंय त्यात? दी, अगं तो बिझनेस पार्टनर आहे तुझा. तारा, त्याआधी तो माझा चांगला मित्र आहे. पण हे सगळं तू प्रशांतला सांगितलंस? त्याला काय सांगायचंय त्यात? दी, अगं तो बिझनेस पार्टनर आहे तुझा. तारा, त्याआधी तो माझा चांगला मित्र आहे. माझी तडफड समजते त्याला. ही तडफड अहंकारापोटी नाहीये ना? ओके, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुला काय म्हणायचंय ना ते मला चांगलं समजलंय. तुला समजलेलं नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की उद्या आदित्यला घ्यायला तू आणि देवदत्त दोघांनी मिळून जायचंय, अशी भाईंची इच्छा आहे. सो प्लीज
ह्या बर्मन प्रकरणाचा राग तू आदित्यवर आणि देवदत्तवर सुद्धा काढायचा नाहीयेस, ओके? तारा दत्तू येऊ का आत? या ना, विचारायचं काय ते? असं नाही, कोणाच्याही रूम मध्ये शिरण्यापूर्वी परवानगी घ्यावी हा एक साधा शिष्टाचार आहे. काय भाई, एवढ्या फॉर्मॅलिटीज पाळायची काही गरजच नाहीये. हे काय? अहो बॅग भरतोय. नाही ते कळतंय मला, पण कशासाठी भरतोयस? अहो असं काय करताय? उद्या 5 गणी जायचं ना. आदित्यला आणायला. हा ते कळतंय मला, पण बॅग का भरतोयस? म्हणजे अरे पहाटे निघालात तर सकाळी तुम्ही 5 गणीला पोहोचाल, तासाभरात फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील. परत निघालात की कुठे जेवला वगैरे टाइमपास केला तरी तुम्ही रात्री घरी पोहोचताय. बरोबर आहे. मग तू बॅग भरतो हे चुकीचं आहे. तसं नाही हो भाई. मग म्हणजे माझ्या मनात विचार काय आला की अनायसे 5 गणीला जातोच आहोत, तर गडावर जाऊन रामदास स्वामींचं दर्शनही घ्यावं. गुड, चांगला विचार. घ्यावं घ्यावं, आपल्या स्वामींचं दर्शन घ्यावं, सद्गुरूंचं दर्शन घ्यावं. लाभच होतो त्याने, नुकसान काहीच नाही. अपर्णाची आई होती ना, ती हा नेम अगदी न चुकता पाळायची. माझं कुठलंही महत्वाचं मोठं काम असेल तर ती आम्हाला कुलदेवतेला घेऊन जायची आणि मग मी त्या कामाला सुरुवात करायचो. पण भाई मी कुठलंही मोठं काम करत नाही आता. कशावरून? मला तर असं कळलं की बर्मन साहेब तुझ्या कामावर भलतेच खुश झालेत आणि मग तुला बंगल्यांची सगळी जबाबदारी सोपवली. हा म्हणजे तसं ते अग्रीमेंटही करायला तयार होते. मग बिघडलं कुठे? नाही पण मलाच ते काम नको होतं. दत्तू, आपल्या करिअरमध्ये आपल्या व्यवसायामध्ये नशिबानेच अशी एखादी संधी येते आणि ती येते तेव्हा ती ग्रॅब करायची असते, सोडायची नसते. हो भाई, पण ती नशिबाने आली संधी तर ना. तुला काय म्हणायचं? भाई तुम्ही तर माझं नाव सुचवलं नाही. ज्या अर्थी तुला अशी शंका येते त्या अर्थी तुझ्यावरचा विश्वास कमी पडतोय. तसं नाहीये भाई. तसंच आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये फक्त वशिला असून चालत नाही, टिकून राहता येत नाही. आपल्यामध्येही काहीतरी असायला हवं की नको? मग आणि जे आपल्याकडे आहे त्यावर आपण ठाम असायला हवं. आणि आपण जर ठाम असायला हवं असेल तर आपल्याकडे विश्वास असायला हवा स्वतःवर, हो की नाही? मी काय बोलतोय ते तुला कळतंय का? हो भाई. दत्तू, तू गडावर जा, स्वामींचं दर्शन घे, त्यांच्याकडे आत्मविश्वास मान, कॉन्फिडन्स, अहंकार नको म्हणावं. दुसरी गोष्ट अशी की तू ना तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला शिक. तुझा प्रॉब्लेम काय तुला माहितीये का? काय सांगतो. तुला स्वतःची ओळख माझा जावई म्हणून, म्हणजे भाईसाहेब सराफांचा जावई म्हणून नकोय. मान्य आहे, इट्स ओके. पण विचार मात्र तू भाईसाहेब सराफांचा जावई म्हणूनच करतोयस आणि तिथेच घोळ होतोय. बरं का, तू ही तफावत तुलाच मिटवायची आहे, विचार आणि ओळख, नाही का? तर तू प्रत्येक गोष्टीचा स्थितीचा तू तुझ्या दृष्टीने विचार कर, म्हणजे सगळी कोडी आपोआप सुटते. आणखीन एकच, तू जर बर्मन साहेबांना नकार कळवला नसशील तर अजूनही कळवू नकोस, प्लीज. पण भाई बर्मन साहेबांनीच घोळ घालून ठेवला. आय नो.
तारा बोलली मला. बघ कसं आहे, अपर्णाच्या कामावर तुझा विश्वास असेल, तुम्ही दोघांनी बरोबरीने काम करावं असं जर तुला वाटत असेल, तर दत्तात्रय धानोरकर म्हणून तू अपर्णाशी शांतपणे सविस्तर बोल. आणि ती नाही म्हणाली तर? नो प्रॉब्लेम. यावर तू दत्तात्रय धानोरकर म्हणून विचार करू शकतोस. बयाणा इतके दिस झाले, तोंडासमोर राहते ते अपर्णा, पण काय करू शकलास तू? बोल ना, कोणीतरी ऐकेल ना. काय ग नीमा, काय म्हणजे तुला त्याचा गळा दाबायचा आहे का? बर्मन साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तुम्हाला, शिवाय तुझ्या टीम मध्ये कोणी काम करायचं हे सगळं ठरवायचं स्वातंत्र्य पूर्ण तुला आहे. पण मग याचा आनंदच व्हायला हवा ना. आनंदापेक्षा अभिमान वाटायला पाहिजे. अपर्णा, खोल मनातून ओल जिथे अन खळखळ